सो फ्रेश वगैरे झालो, आता सोमनाथ टेम्पलला निघतो. इथून निघण्याआधी मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, जो मी रूम घेतलेला तो रूमचा व्ह्यू एकदा दाखवतो. मस्त रूम आहे आणि बजेट फ्रेंडली आहे, एकदम बजेट फ्रेंडली आणि अतिशय चांगला असा रूम भेटला मला. छान हॉटेल आहे, हायवेच्या बाजूलाच हॉटेल आहे हे. तर आता इथून निघू आपण सोमनाथ टेम्पलसाठी आणि तिकडे जाऊन मग बाकीचं आपण बघू टेम्पल वगैरे. टेम्पल पण छान आहे. जुगाड करावे लागतात कधी कधी एकटं असलं की. मी जुगाडने कॅमेरा लावलेला आहे पाठीमागे, सेल्फी स्टिक अडकवले पाठी गाडीमध्ये आणि त्याला मोबाईल अडकवला आहे. मला कंटिन्युअसली त्याच्यावरती कीप वॉचिंग करावं लागेल, कारण पडायचे चान्सेस आहेत, पडायची भीती वाटते. 650 मीटर सोमनाथ टेम्पल आ गया ना. थैंक यू. हाय. आतमध्ये मी पार्किंग केली गाडी या साईडला आतमध्ये. आणि हे समोर जे आहे ते रामानुज कोट श्री लक्ष्मीनारायण मंदिर. हे जे पुढे दिसतंय हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री रामानुज कोट. आणि हे आता मला एक जण बोललं की हे आता रिसेंटली नवीन बनवले, हे जे शेड्स आहेत हे रिसेंटली नवीन बनवले. आणि पार्किंगचा जो स्पेस आहे ना खूप ह्यूज आहे, खूप ह्यूज आहे. पार्किंग छान आहे आणि गर्दी पण तशी तेवढी आहे. हे जे आहे ते काका बोलले की ओल्ड टेम्पल आहे. ओल्ड आणि न्यू बघू काय आयडिया लागते आपल्याला. एकदम थंड वातावरण आहे मंदिराच्या इथे. बाहेर एवढं गरम होत होतं, पण मंदिराच्या इकडे ना थंड वाटतं. अपना यहाँ पे ओल्ड एंड न्यू टेम्पल ऐसा कुछ है क्या? ये ओल्ड टेम्पल है. ओके, सामने का से बाहर से? ओके, बाहर से वो साइड में आगे. थैंक यू. तर हे ओल्ड टेम्पल आहे. दिस इज द ओल्ड टेम्पल अँड न्यू टेम्पल बाहर आहे.
आगे के बाद चलिए भगवान को धीरे धीरे चाहिए और ओम भोए दावर सिंहातो जाय ओम दधिक्राणो आकारिकं सुरजवाजिनः सुरभिरो मुखाकर्पणा युगोकितारिकता ओम संकरोदाय उदयना सोनाधर्मः नदीस्नानं समर्पयामि श्वेतस्नानं वा ओम मंदिराच्या बाहेर आलो होता मी. आता आपण नवीन मंदिराकडे जाऊ. इकडे प्रसाद आहे 11 ते 3 आणि 7 ते 8:30. म्हणजे हे नवीन मंदिराच्या इकडे आहे. अँड श्री सोमनाथ ट्रस्ट वेलकम्स यू प्रोहिबिटेड इनसाइड. मोबाईल फोन, कॅमेराज, इलेक्ट्रिकल आयटम्स, फूड, ड्रिंक्स अँड ऑल बॅग्स, ऑर्डर लगेज टू लगेज. तर पेट्स पण आहे. ह्या सर्व आयटम्स आतमध्ये अलाव नाही आहेत. ठीक आहे, बघू आपण. तर मी इथे यांना रिक्वेस्ट केली ट्रस्टवाल्यांना की ॲटलिस्ट थोडं अलाव केलं असतं तर बरं झालं असतं. मला आतलं पण जरा दाखवायचं होतं, शूट करायचं होतं. तर त्यांनी काही अलाव केलं नाही. ते म्हणले स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. इथे पुढे काउंटर आहे. कॅमेरा, पर्स, बॅग, हँडबॅग ह्या जमा कराय सर्व आहे. तर ह्या काउंटरवर आपल्याला जमा करावं लागेल. निःशुल्क सेवा आहे. यांचे काही चार्जेस वगैरे नाही आहेत जमा करायचे. अशा रीतीने दर्शन झालं आपलं. मंदिर आहे ना अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे. अप्रतिम आहे यार. खरंच खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे. मंदिरमध्ये काहीही अलाउड नाही आहे. तुमचे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, पर्स, बॅग्स वगैरे. फक्त वॉलेट आय थिंक तुम्ही घेऊन जाऊ शकता. ते पण मी नेलं नाही, राहून गेलं नाहीचं. पण मंदिर खूप म्हणजे खूप छान आहे. मी मंदिर फिरून आलो ना आतून, मन असं अगदी प्रसन्न होतं. आणि एवढं छान मंदिर आहे ना, एवढं छान मंदिर आहे ना, बापरे बाप. खूपच खूपच खूप सुंदर मंदिर आहे. आणि जर तसं बघायला गेलं तर एक गोष्ट बरी आहे की आतमध्ये अलाव नाही आहे. कारण आतमध्ये गेलो की आपण ॲटलिस्ट दर्शन प्रॉपरली घेऊ शकतो, दर्शन व्यवस्थित घेऊ शकतो. दर्शन वगैरे एकदम मस्त झालं, खूप छान झालं दर्शन. आणि आतमध्ये शिवआर्ट पण आहे. शिवआर्टमध्ये खूप सारे आर्ट्स आहेत. तिकडे तुम्ही ते आर्ट वगैरे पण बघू शकता. आणि समुद्राच्या बाजूलाच आहे. आता जेवण वगैरे झालं, दर्शन पण झालं, सर्व व्यवस्थित झालं. आता इथून रिटर्न वे आपण करूया मुंबईसाठी. वाटत नाही पॉसिबल होईल रिटर्न कंटिन्युअसली मुंबईला. तर जाता जाता रस्त्यात कुठेतरी स्टे करेन थोडंसं जाऊन. आणि मग तिथून मग सकाळी नंतर मुंबईला रिटर्न स्टार्ट करेन. तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्लॉगमध्ये.